महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी काढलेला जो शासन शुद्धीपत्रक आहे तो दिनांक 17 जून 2025 ला निर्गमन झालेले शासन परिपत्रक आहे। त्याचा विषय असा बघा, इयत्ता 1 ते 5वी साठी मराठी व इंग्रजी माध्यमाच्या राज्य मंडळाच्या शाळांमध्ये हिंदी भाषेच्या अनिवार्य बाबत हिंदी भाषा ठेवायची की नाही याबाबत या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे। शासन शुद्धीपत्रक का आलेलं ते या ठिकाणी आपण पाहूया। संदर्भातील शासन निर्णयातील अनुक्रमांक 3 येथील भाषा विषयक धोरण या शीर्षकाखाली उपपरिच्छेदामध्ये खालीलप्रमाणे नमूद करण्यात आले आहेत। राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 नुसार यापुढे इयत्ता 1 ते 5वी साठी मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल। बघा, हिंदी ही तृतीय म्हणजे तिसरी भाषा म्हणून अनिवार्य केलेली आहे। अन्य माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ते 5वी साठी माध्यम भाषा मराठी व इंग्रजी अशा 3 भाषा अभ्यासल्या जातील। म्हणजे बघा, त्या शाळेमध्ये मराठी कंपल्सरी आहे, नंतर इंग्रजी आहेत, अशा 3 भाषा अभ्यासल्या जातील। इयत्ता 6वी ते 10वी करिता भाषा धोरण हे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण याप्रमाणे असेल। याऐवजी या ठिकाणी शुद्धीपत्रक असं केलेलं आहे, याऐवजी खालीप्रमाणे वाचावे। म्हणजे हे जे आहेत त्या शासन निर्णयात नमूद केलं होतं त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। तो बदल कोणता तर या ठिकाणी आपण पाहूया। राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 नुसार मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये यापुढे इयत्ता 1 ते 5वी साठी हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल। बघा, इयत्ता 1 ते 5वी साठी हिंदी ही सर्वसाधारणपणे तिसरी भाषा असेल, परंतु या हिंदी या तृतीय भाषेऐवजी इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा दर्शवल्यास, बघा, जर त्यांनी हिंदी भाषेच्या ऐवजी जर दुसरी भाषा शिकण्याची इच्छा दर्शवल्यास त्या विद्यार्थ्यांना ती भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्यास मान्यता देण्यात येईल। तथापि हिंदी ऐवजी इतर भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्यास इच्छुकता दर्शवणाऱ्या विद्यार्थ्यांची त्यांच्या शाळेतील इयत्तांची संख्या ही किमान 20 इतकी असणे आवश्यक आहे। बघा, तृतीय भाषा शिकणाऱ्या विद्यार्थी संख्या कमीत कमी 20 विद्यार्थी असणे आवश्यक आहे। हिंदी ऐवजी इतर तृतीय भाषा शिकण्याकरता उपरोक्त प्रमाणे किमान 20 विद्यार्थ्यांनी इच्छुकता दर्शवल्यास त्या भाषेच्या अध्यापनाकरता शिक्षक उपलब्ध करून देण्यास येईल। बघा, हिंदी ऐवजी जर दुसरी एखादी भाषा निवडली असेल तर त्या भाषेसाठी तो शिक्षक उपलब्ध केला जाईल, अन्यथा सदर भाषा ही ऑनलाईन पद्धतीने शिकवण्यात येईल। बघा, जर 20 विद्यार्थी त्या वर्गात नसतील, कमी विद्यार्थी असेल आणि त्यांना तिसरी भाषा वेगळी भाषा शिकायची आहे तर त्यांना ऑनलाईन पद्धतीने शिकवण्यात येईल। सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य भाषा असेल। बघा, सर्व प्रकारच्या माध्यमांमध्ये मराठी भाषा अनिवार्य आहे, कंपल्सरी मराठी भाषा केलेली आहे। या कार्यवाही संबंधीचे सर्व नियोजन हे आयुक्त शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्तरावर तात्काळ करण्यात येईल। मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळा व्यतिरिक्त अन्य माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ते 5वी साठी माध्यम भाषा, बघा, समजा उर्दू माध्यम असेल तर त्याची माध्यम भाषा उर्दू झाली, त्यानंतर त्यांची मराठी दुसरा नंबर आणि इंग्रजी तिसरी नंबर अशा 3 भाषा अभ्यासल्या जातील। उर्दू साठी या ठिकाणी सांगितलं। बघा, इयत्ता 6वी ते 10वी करता भाषा धोरण हे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण प्रमाणे असेल। अशा प्रकारचा हा जी निर्गमित झालेला आहे। आता हिंदी भाषा ही सक्तीची नाही, मात्र आपल्याला तृतीय भाषा म्हणून आपण हिंदी ऐवजी इतर भाषा या ठिकाणी आपण घेऊ शकतो। अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।